नमस्कार. आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. कोथिंबीर वडी ही महाराष्ट्राची अगदी खास अशी रेसिपी आहे. तर चला तर मग बघूया कोथिंबीर वडी कशी बनवायची. तर त्यासाठी मी इथे बेसन घेतलेले आहे. 1 बाउल बेसन आहे आणि एक मोठं बाउल असं कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि ह्या 3 मिरच्या आणि 1 आल्याचा तुकडा आहे. तर मिरची आणि आलं याची असं मी एक क्रश करून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास यात तुम्ही लसूण घालू शकता. तर आता मी ही कोथिंबीर आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि हा जो क्रश तयार केलेला आहे तो याच्यामध्ये घालते आणि आता आपण याच्यामध्ये 2 चमचे हळद घालणार आहोत. यामध्ये आता 2 चमचे मीठ घालणार आहे आणि त्यानंतर धनेपूड घालणार आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत आणि कोथिंबीर अगदी हाताने अशी चुरून घ्यायची आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की कोथिंबीर चांगली चुरून घेतल्यानंतर त्याच्यातून पाणी येतं आणि आपण ज्यावेळी बेसन मिक्स करणार त्यावेळी आपल्याला वरून जास्त पाणी घालायची गरज भासत नाही आणि त्याच्यामुळे कोथिंबीर वडी ही चवीला अगदी छान बनते. जास्त पाणी जर घातलं तर त्याला एवढी चव नाही येत. तर तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं करून याच्यामध्ये बेसन ॲड करत आहे. एकदम जास्त बेसन ॲड करायचं नाही, त्याच्यामुळे आपल्याला मळताना खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे काय होतं की बेसनच्या गाठी बनतात. त्याच्यामुळे थोडं थोडं बेसन करून हे असं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे हे मळून घेत आहे. पूर्ण एकजीव करून घ्यायचं की जेणेकरून सर्व कोथिंबीर आणि जे पीठ आहे ते एकजीव होऊन जाईल आणि वडी खाताना आपल्याला सारखी चव येईल. तर आता तुम्ही बघू शकता मी आता थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालणार आहे. पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. आपल्याला अगदी एक घट्ट गोळा बनवता येईल इतकंच पाणी आपल्याला इथे यूज करायचं आहे. तर आता मी हे थोडं थोडं पाणी घेऊन हा असा एक गोळा बनवून घेते. जास्त पातळ जर आपण जर हे पीठ बनवलं तर आपल्याला वडी बनवताना खूप प्रॉब्लेम होतो आणि ही चिकट होते. म्हणजे खाताना आपल्याला समजतं. म्हणून जास्त पाणी नाही घालायचं. अगदी थोडं पाणी घालून असा गोळा बनवून घ्यायचा आणि शेवटी थोडंसं तेल लावून असे हे ताटाचे राहिलेले सगळे एकसारखे करून असा एक मस्त गोळा बनवून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता माझा असा एक छानसा गोळा तयार झालेला आहे. तर आता आपण याला दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर ज्या प्लेटमध्ये तुम्हाला स्टीम करायचं आहे किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही स्टीम करणार आहात त्याला खाली असं तेल लावून हा जो डव आहे तो अगदी एकसारखा पसरून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी एक एकसारखं असं हे थापून घेतलेलं आहे. अगदी छान छान असं एकसारखं थापून घ्यायचं म्हणजे आपली जी वडी असते ती एकसारखी दिसते आणि खायलाही छान वाटते. तर अशा प्रकारे मी ही थापून घेतलेली आहे आणि आता मी हे हे या एका भांड्यामध्ये स्टीम करणार आहे. कारण माझ्याकडे स्टीमर नाही आहे. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर तो आधी स्टीम करून घ्या आणि नंतर मग त्याच्यामध्ये वडी ठेवा. तर अशा प्रकारे मी हे वरती झाकणाला छोटंसं कागद लावून त्याला थोडं वाफ आणून दिली आहे आणि आता याच्यानंतर त्यामध्ये ही प्लेट ठेवली आहे आणि आता आपण एक 10-15 मिनिटानंतर बघू. तर आपली वडी अजून थोडा वेळ ठेवायची गरज आहे. तर मी हे केलं एक 5-10 मिनिटासाठी ठेवणार आहे. तर आता आता ही अगदी चिकटत नाही आहे हाताला तरी तयार झालेली आहे. तर मी ही वडी काढून घेते. ह्या वडीमध्ये जास्त पाणी नसल्यामुळे ही पटकन स्टीम होऊन जाते आणि हाताला चिटकतही नाही. जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर त्याला स्टीम व्हायला वेळ लागतो आणि ही हाताला चिकटली जाते. तुम्ही बघू शकता ही अजिबात हाताला चिटकत नाही आहे. तर आता ही थोडी कोमट झाल्यानंतर मी आता याच्या वड्या पाडणार आहे. तर अगदी छान आणि अगदी सहज अशा वड्या पडून जातात याच्या. आणि आपण प्लेटला खाली तेल लावल्यामुळे ह्या चिटकतही नाहीत खाली. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान वड्या पाडलेल्या आहेत. तुम्हाला जसा आकार हवा तसा तुम्ही वड्या पाडू शकता. तर मी तुम्हाला काढून दाखवते. तुम्ही बघू शकता अशा ह्या छानशा गरम-गरम अशा वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला जर अशाच वड्या खाव्याशा वाटल्या तर तुम्ही खाऊ शकता किंवा ह्याला फ्रायही करू शकता, शॅलो फ्राय करू शकता. जसे तुम्हाला आवडेल तसे तुम्ही
करून खाऊ शकता. तर मी याला थोडं फ्राय करणार आहे. तर अशा प्रकारे मी आता ह्या सर्व एका प्लेटमध्ये काढून घेते. चला आता आपण याला फ्राय करून घेऊया. तर मी लोखंडी तव्यामध्ये ह्याला थोडंसं फ्राय करून घेणार आहे. मी थोडंसं तेल टाकलं आहे. लोखंडी तव्यामध्ये फ्राय केल्यामुळं त्याला एक असा क्रंचीनेस येतो आणि थोडंसं त्याचा बेस असा एक क्रंची टाईपमध्ये होतो आणि स्नॅक म्हणून सुद्धा खायला ह्या वड्या खूप छान लागतात. म्हणून मी या लोखंडी तव्यामध्ये ह्याला फ्राय करणार आहे. तर तुम्ही बघू शकता आता ह्या एका बाजूने तयार झालेल्या आहेत. मी आता ह्याला पलटणार आहे. तर आता एक-एक करून ह्या वड्या मी पलटून घेत आहे. आपल्याला याचा जास्त पण कलर बदलायचा नाही आहे किंवा जर जास्त तुम्ही याला फ्राय केलं तर त्याची चव बदलून जाते. ओरिजिनल चव राहत नाही. त्यामुळे अगदी थोडीशी सोनेरी कलर येईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे. आणि आता ह्या तयार झालेल्या आहेत. मी पटकन या काढून घेते आणि बाकीच्या राहिलेल्या आहेत त्याही फ्राय करून घेते. तर अशा प्रकारे आपल्या ह्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. छानशा अशा खुसखुशीत अगदी स्नॅक्सला सुद्धा तुम्ही खाऊ शकता. अशा ह्या तयार झालेल्या आहेत. या वड्या तुम्ही प्रवासात अगदी आरामात 2-3 दिवस खाऊ शकता. जर तुम्हाला प्रवासात न्यायच्या असतील तर याच्यामध्ये लसूण आणि आलं वापरायचं नाही, म्हणजे याचा वास येणार नाही. पाणी कमी असल्यामुळे या वड्या 2-3 दिवस आरामात टिकतात आणि चव बदलत नाही. तर अशा प्रकारे आपल्या ह्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.